नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, स्पर्धा परीक्षेतील जाणकार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। रात्रीचे 1 वाजून जवळपास 12 मिनिटे झालेले आहेत। गेल्या 17 तारखेपासून तर आज 21 तारखेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी व्याख्यानाचे कार्यक्रम होते आणि त्यामुळे 17 ते 21 या दरम्यान लेक्चर्स रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवता आले नाही। आताही बीडमध्ये व्याख्यान झालं आणि त्यानंतर इथं आलोय। 1 वाजून 5 मिनिटांना क्लासमध्ये पोहोचलो, 5-6 मिनिटांमध्ये फ्रेश झालो आणि तुमच्यासाठी लेक्चर करायला सुरुवात केली। असो, आपण आज इंग्लिश ग्रामरचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितका सोपा, त्याचबरोबर की संपूर्ण इंग्लिश ग्रामर ज्या टॉपिकवर डिपेंड आहे, ज्या टॉपिकवर आधारित आहे, अशा प्रकारचा एक टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आपण पाहायला सुरुवात करणार आहोत। आणि तो टॉपिक कुठला, तर तो टॉपिक आहे टेन्स। टेन्स शिकत असताना टेन्शन फ्री शिकायचं आहे। टेन्शन घेऊन नाही, टेन्स घेऊन नाही, तर टेन्शन फ्री हा टॉपिक शिकायचा, ज्याला आपण मराठीमध्ये काळ असे म्हणतो। काळ हा जो शब्द आहे टेन्स, हा लॅटिन वर्ड आहे, लॅटिन, आणि ज्याचा अर्थ होतो टाइम। ज्याचा अर्थ होतो टाइम, आणि टाइम म्हणजे काय, वेळ, बरोबर। तर अशा रीतीने आपण वेळ किंवा काळ हा थोडाफार फरक जरी असला तरी समानार्थी अर्थानं आपण यांचा वापर करतो। मग टेन्स म्हणजे नेमकं काय किंवा काळ म्हणजे नेमकं काय, तर वाक्यात वापरलेल्या क्रियापदावरून त्या वाक्यातील कृती त्या वाक्यातील क्रिया केव्हा घडली किंवा केव्हा घडणार आहे किंवा केव्हा घडत आहे, कोणत्या वेळेला घडत आहे हे समजतं। म्हणजेच काय, तर म्हणजेच आपल्याला त्या वाक्याचा काळ कळतो, त्या वाक्याचा टेन्स समजतो। परत ऐका, वाक्यातील क्रियापदावरून त्या वाक्यातील क्रियेची वेळ समजणे म्हणजेच त्या वाक्याचा काळ समजणे होय। झालं, अशा रीतीनं वाक्याची व्याख्या, टेन्सची व्याख्या किंवा अर्थ आपण पाहिला। आता क्रियापदावरून वेळ किंवा काळ समजणे म्हणजे काय, याच्यासाठी आपण उदाहरण पाहू। आय राईट अ लेटर। आय राईट अ लेटर या वाक्यामध्ये क्रियापद आलं राईट, आणि या क्रियापदावरून या वाक्याचा अर्थ काय होतो, मी पत्र लिहितो। मी पत्र लिहितो म्हणजे पत्र लिहिण्याची क्रिया ही आत्ताच्या काळात होत आहे, म्हणजेच या वाक्याचा काळ वर्तमान काळ आहे, प्रेझेंट टेन्स आहे। दुसरं वाक्य पाहू। आय रोट अ लेटर। आय रोट अ लेटर, इथं या वाक्यामध्ये क्रियापद आलं रोट, क्रियापदाचं दुसरं रूप आहे मी पत्र लिहिले। मी पत्र लिहिले यावरून ही क्रिया घडलेली आहे, अगोदरच घडलेली आहे, मागच्या काळात, म्हणजेच या वाक्याचा काळ आहे भूतकाळ। भूतकाळ। तिसरं वाक्य पाहू। आय शाल राईट अ लेटर। आय शॅल राईट अ लेटर या वाक्यामध्ये शाल आणि राईट या 2 शब्दांवरून किंवा या 2 क्रियापदांवरून आपल्याला एक गोष्ट समजते, काय, पत्र। मी पत्र लिहील। मी पत्र लिहील म्हणजे काय, मी पत्र लिहिणार आहे पुढच्या काळामध्ये। याचाच अर्थ काय, हा काळ भविष्य काळ आहे। अशा रीतीनं वाक्यातील क्रियापदावरून त्या वाक्यातील कृतीची वेळ समजते, म्हणजेच आपल्याला त्या वाक्याचा काळ समजतो।
ओके, टेन्सचा अर्थ आपण पाहिला आणि आता आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. त्याच्या पुढे कुठला भाग पाहायचा आहे तर काइंड्स ऑफ टेन्स. काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात ते आपल्याला अगोदर समजून घ्यायचे. काइंड्स ऑफ टेन्स, काळाचे कोणते 3 प्रकार पडतात तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वर्तमान काळ. वर्तमान काळ. बर, दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख काळ कोणता आहे तर तो दुसऱ्या क्रमांकाचा काळ म्हणजे पास्ट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये भूतकाळ असे म्हणतो. आणि तिसऱ्या क्रमांकाचा काळ म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स त्याला मराठीमध्ये भविष्यकाळ असे म्हणतो. भविष्यकाळ. माणसाच्या आयुष्यामध्ये 3ही काळांचा अत्यंत महत्व आहे. 3ही काळांना अत्यंत महत्व आहे. मात्र तरीही माणसानं वर्तमान काळात रमावं, वर्तमान काळात जगावं. वर्तमान काळात राहणाऱ्या माणसाची प्रगती जास्त वेगाने होते. मात्र अलीकडच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये 2 थरातले 2 काळात जगणारे लोक आहेत. 2 काळात कोणते? एक तर भविष्यकाळ नाही तर भूतकाळ. बरेचसे वृद्ध मनाचे लोक भूतकाळात रमतात. आमच्या काळात असं होतं, तुमच्या काळात असं होतं, अशा प्रकारे रडत रगू जीवन जगतात. तरुण वर्ग, भारतातला तरुण वर्ग भविष्य काळात राहतो. म्हणजे आत्ता त्याला खायला नाही, भेटायला जात असताना दुसऱ्याचा शर्ट घेतला, तिसऱ्याची गाडी घेतली, चौथ्याचं पेट्रोल घेतलं, 5व्याचा गॉगल घातला, 6व्याची चप्पल घातली, अशा परिस्थितीत भेटायला गेलाय मैत्रिणीला आणि मग तिला म्हणतो मैत्रिणीले चांद तारे तोड के लावूंगा, वडापाव खाऊ घालायची ऐपत नाही. तर अशा रीतीनं भूतकाळ आणि भविष्यकाळापेक्षा माणूस जर वर्तमान काळात राहिला, पुढारी लोक काल कोणत्या पक्षात होते काय घेणं देणं नाही, उद्या कोणत्या पक्षात राहणारे काय घेणं नाही, आज आता हा पक्ष श्रेष्ठ आहे कारण मी या पक्षात आहे आणि म्हणून या पक्षाला निवडून द्या, म्हणजे मला निवडून द्या. चौथी नापास मंत्री, चौथी नापास म्हणून वर्तमान काळामध्ये जगायचं. मात्र इंग्लिश ग्रामरच्या बाबतीमध्ये असं नाही. इंग्लिश ग्रामरच्या बाबतीमध्ये किंवा मराठी ग्रामरच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं व्याकरण शिकत असताना 3ही प्रकारचे काळ फार महत्वाचे. बर, या 3 प्रमुख काळांचे 4 उपप्रकार पडतात. 4 सब टाइप्स आहेत, 4 उपप्रकार पडतात. तर ते 4 उपप्रकार कोणते आहेत ते अगोदर आपण समजून घेऊ. त्यातला पहिल्या क्रमांकाचा जो असणार आहे तो आहे सिंपल किंवा इनडेफिनाइट टेन्स. सिंपल किंवा इनडेफिनाइट टेन्स यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो साधा किंवा अनिश्चित काळ. साधा किंवा अनिश्चित काळ आपण त्याला म्हणतो. सिंपल, इनडेफिनाइट किंवा साधा किंवा अनिश्चित. म्हणजेच हा याचाही प्रकार असेल, याचाही प्रकार असेल आणि याचाही. म्हणजे कसा सिंपल प्रेझेंट टेन्स, तसा सिंपल पास्ट टेन्स, तसा सिंपल फ्युचर टेन्स. झाला 3चा पहिला प्रकार. याच्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहूया, तो आहे कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह टेन्स. कंटिन्युअस ऑर प्रोग्रेसिव्ह यालाच इम्परफेक्ट टेन्स असंही म्हणतात. झालं. मग हा प्रेझेंटचाही प्रकार राहणार, पास्टचाही होणार, फ्युचरचाही. कसा होणार? पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अगदी तसंच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स, पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. याला मराठीमध्ये म्हणतात चालू किंवा अपूर्ण काळ. चालू किंवा अपूर्ण काळ. याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा उपप्रकार आहे तो म्हणजे परफेक्ट टेन्स. त्याला आपण म्हणतो पूर्ण काळ. परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. मग हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, 3चाही प्रकार. त्याच्यानंतर 4था उपप्रकार असणार आहे तो म्हणजे परफेक्ट
कंटिन्युअस टेन्स किंवा त्याला परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स असंही म्हणतात. म्हणजेच मराठीमधून त्याला म्हणायचं चालू पूर्ण काळ. चालू पूर्ण काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा रीतीनं प्रेझेंटचे हे 4 प्रकार, पास्टचे हे 4 प्रकार आणि फ्युचरचे हे 4 प्रकार, असे टोटल 12 उपप्रकार, 12 सब टाइप्स या काळांचे होतात. हे काळ 12 उपप्रकार आपल्याला शिकायचे. बर, आता हे 12 उपप्रकार शिकत असताना आपण एक क्रियापद घेऊन हे 12 वाक्य एकदम फास्ट मध्ये तयार करू आणि मग आपण एक भाग शिकूया. म्हणजे काय अगोदर आपण प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, या वर्तमान काळाचे 4 उपप्रकार समजून घेऊया. वर्तमान काळाचे 4 उपप्रकार वाक्य पाहिली. राईट हे क्रियापद आपण घेऊ. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर झालं. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळाचं वाक्य जिथं क्रियापदाचं पहिलं रूप आलं. याच्यानंतर आता आपण दुसरा प्रेझेंट टेन्सचा दुसरा उपप्रकार आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच काय तर चालू वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ. याचं वाक्य कसं होईल? आय एम रायटिंग अ लेटर. आय एम रायटिंग अ लेटर झालं. आता प्रेझेंट टेन्सचा तिसरा उपप्रकाराचं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कसं होईल? पूर्ण वर्तमान काळाचं आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव रिटन अ लेटर. त्याच्यानंतर शेवटचा प्रकार राहिला तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. याचं वाक्य कसं असेल? आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. चला, अशा रीतीनं प्रेझेंट टेन्सचे हे 4 उपप्रकार. आता आपण पाहूया दुसरा प्रकार पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे 4 प्रकारचे वाक्य आपल्याला तयार करायचे. मग याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. कसं वाक्य असणार आहे? आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर. याच्यानंतर दुसरं वाक्य पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. आय वॉज रायटिंग अ लेटर. आय वॉज रायटिंग लेटर झालं. आता तिसरा उपप्रकार पाहायचा पास्ट टेन्सचा, पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजेच कसं असणार? आय हॅड रिटन अ लेटर. आय हॅड रिटन अ लेटर. त्याच्यानंतर चौथा राहिला शेवटचा काय? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. मग याची रचना कशी असणार? आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. आय हॅड बीन रायटिंग अ लेटर झालं. पास्ट टेन्सचे 4 उपप्रकार झाले. याच्यानंतर तिसरा फ्युचर टेन्स पाहूया. फ्युचर टेन्स भविष्यकाळ. भविष्यकाळाचे 4 उपप्रकार, 4 वाक्य पाहूया. 4 वाक्यामध्ये पहिलं साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स. आय शॅल राईट अ लेटर. आय शॅल राईट अ लेटर. आता आपण दुसरा उपप्रकार फ्युचर टेन्सचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण काळ, चालू पूर्ण भविष्यकाळ. सॉरी, चालू भविष्यकाळ पाहायचा आपल्याला. तो कसा असणार आहे? आय शॅल बी रायटिंग अ लेटर. आय शॅल बी रायटिंग अ लेटर. हे झालं चालू काळाचं, चालू भविष्यकाळ, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता तिसरा प्रकार जो आहे तो फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य कसं असणार आहे? आय शॅल हॅव रिटन अ लेटर.
आय शॅल हॅव रिटन अ लेटर, आय शॅल हॅव रिटन अ लेटर. आणि चौथा राहिला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याचं कशी रचना असणार, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर, आय शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. पहा अशा रीतीनं वर्तमान काळाचे 4 उपप्रकार, भूतकाळाचे 4 उपप्रकार आणि भविष्य काळाचे 4 उपप्रकार असे 12 वाक्य आपण तयार केले. हे 12 वाक्य म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य आहेत. कर्तरी प्रयोगामध्ये 12ची 12 वाक्य तयार होतात. मात्र पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य हे 12 काळाचे होत नाही, 8च काळाचे होतात. 8 काळाचे. मग कुठल्या तरी 4 काळाचे होत नाही. कुठल्या तर इथं हा चौथा प्रकार, इथंही चौथा प्रकार, इथंही चौथा प्रकार. 3 कट झाले. यांचे पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य कर्मणी प्रयोगाचे वाक्य होत नाही. याचबरोबर फ्युचरचा चालू जो कंटिन्युअस जो टेन्स आहे याचं सुद्धा पॅसिव्ह व्हॉइसची रचना होत नसते. असे 4 काळ गेले आणि उरलेल्या 8 काळांचे पॅसिव्ह व्हॉइसची रचना होत असते. ठीक आहे. आपण एक सहज प्रॅक्टिस म्हणून अशा प्रकारचे 12 काळ पाहिलेत. आपल्याला एक काळ डिटेलमध्ये शिकायचं आहे. मग आपण सुरुवात करूया एक काळ डिटेलमध्ये शिकायची. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा काळ आपण पाहायला सुरुवात करतोय प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो वर्तमान काळ. वर्तमान काळ. बर, वर्तमान काळ म्हणजे आत्ताचा, हल्लीचा, सध्याचा चालू असणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. आत्ताचा, सध्याचा, हल्लीचा चालू असलेला काळ म्हणजे वर्तमान काळ, असा वर्तमान काळाचा अर्थ आहे. बरोबर. ओके. मग या वर्तमान काळाचे किती उपप्रकार पडणार आहेत? 4 उपप्रकार पडणार आहेत. त्या अगोदर आपल्याला माहिती असायला पाहिजे कुठले 4 उपप्रकार. तर त्याच्यामध्ये पहिला आहे सिंपल किंवा त्यालाच म्हणतात इंडेफिनाइट टेन्स. सिंपल इंडेफिनाइट टेन्स म्हणजेच याला आपण कसं म्हणणार आता, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा इंडेफिनाइट प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ किंवा अनिश्चित वर्तमान काळ, हा झाला पहिला प्रकार. याच्यानंतर या काळाचा दुसरा प्रकार कुठला असणार आहे, प्रेझेंट कंटिन्युअस और प्रोग्रेसिव और इम्परफेक्ट टेन्स. हा झाला दुसरा प्रकार. म्हणजेच याला काय म्हणायचं, चालू वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, हा दुसरा प्रकार. याच्यानंतर तिसरा प्रकार असणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, हा तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आहेत. ते आपल्याला शिकायचे. ते शिकत असताना प्रत्येकाचा अर्थ, प्रत्येकाची रचना, त्यानंतर प्रत्येक उपकाळाच्या वापराचे नियम आपल्याला समजून घ्यायचे. चला तर मग एक उपप्रकार डिटेलमध्ये शिकूया. पहिला शिकूया सिंपल प्रेझेंट टेन्स. मग हा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकायला सुरुवात केलेली आहे. टेन्स, या टेन्स मध्ये आपण आता एक काळाचा वापर डिटेलमध्ये शिकायला सुरुवात करतोय. त्यामध्ये सुरुवात केली प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजेच कोणता काळ, तर वर्तमान काळ आहे. आणि या वर्तमान काळाचा पहिला उपप्रकार आपण शिकायला सुरुवात करतोय, सिंपल ऑर इंडेफिनाइट प्रेझेंट टेन्स. यालाच मराठीमध्ये म्हणतात साधा किंवा अनिश्चित वर्तमान काळ. साधा किंवा अनिश्चित वर्तमान काळ असा त्याचा अर्थ आहे. ओके. मग याचा काय अर्थ आहे, वर्तमान काळात वर्तमान काळात
वर्तमान काळातील सवय सांगण्यासाठी, रीत सांगण्यासाठी किंवा वर्तमान काळात ठराविक काळानंतर घडणारी घटना सांगण्यासाठी ज्या काळाचा आपण वापर करतो त्या काळाला आपण साधा किंवा अनिश्चित वर्तमान काळ म्हणतो. परत ऐका, वर्तमान काळातील सवय, वर्तमान काळातील रीत किंवा वर्तमान काळात ठराविक काळानंतर घडणारी घटना सांगण्यासाठी ज्या काळाचा आपण वापर करतो त्या काळाला सिंपल प्रेझेंट टेन्स, इनडेफिनेट प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ किंवा अनिश्चित वर्तमान काळ असे म्हणतात. ओके, चला आपण याचा अर्थ पाहिला. अर्थ समजून घेतला. काय अर्थ आहे तर वर्तमान काळातील रीत किंवा सवय सांगण्यासाठी किंवा वर्तमान काळात ठराविक काळानंतर घडणारी घटना सांगण्यासाठी आपण ज्या काळाचा वापर करतो त्या काळाला साधा किंवा अनिश्चित वर्तमान काळ असे म्हणतात. अर्थ पाहिल्यानंतर आपल्याला याची रचना पाहायची, याचं स्ट्रक्चर पाहायचं की या काळाची रचना कशी असते, या काळातल्या वाक्याची रचना कशी असते. एकदम सोपं आहे पा. सुरुवातीला असणार सब्जेक्ट, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप. या पहिल्या रूपालाच यस किंवा ईएस प्रत्यय लावला जातो. कधी कधी लावला जातो, कधी कधी नाही, हे समजून घ्यायचंय. त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट आहे, म्हणजेच मराठीतून सांगायचं म्हटलं तर कर्ता, त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप असणारे आणि त्यानंतर कर्म असणारे. अशा प्रकारची रचना याची असणारे, या वाक्याची रचना असणारे. म्हणजे कसं, मी इथं लिहिलं आय प्ले क्रिकेट, आय प्ले क्रिकेट. तर या वाक्यामध्ये पा कर्ता आय, प्ले क्रियापद, क्रियापदाचं मूळ रूप आलंय आणि त्याच्यानंतर कर्म आलं क्रिकेट, ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारची रचना. आपल्याला एक कन्सेप्ट इथं क्लिअर समजून घ्यायची. काय कन्सेप्ट आहे तर क्रियापदाला यस ईएस प्रत्यय लावला जातोय म्हणजे काय, नीट समजून घ्या. हेच वाक्य मला जर आता कर्ता बदलून मी इथं ही ने लिहिलं तर वाक्य कसं तयार होणार. क्रियापद बदलत नाही, तेच ठेवतो मी. ही प्लेज क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट. हा सुद्धा साधा वर्तमान काळ आहे, हा सुद्धा साधा वर्तमान काळ आहे. इथं क्रियापदाचं पहिलंच रूप वापरलंय, इथंही क्रियापदाचं पहिलंच रूप वापरलंय. मग इथं हे स्पेलिंग आलं कशासाठी, येस का वापरले. तर एक नियम आहे. नियम काय आहे तर साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं मूळ रूप वापरत असताना तृतीय पुरुषी कर्त्याबरोबर, तृतीय पुरुषी कर्ता म्हणजे ही, सी आणि इट, यांच्यासाठी जेव्हा आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरतो, पहिलं रूप वापरतो, तेव्हा त्याला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो. यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो. मग यस कुठे लावायचा, ईएस कुठे लावायचा हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. पहिली गोष्ट, हे तीनच कर्ते जरी दिलेले असले तरी त्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल या तीन ऐवजी गोपाल असं आलं, गोपाल हा कर्ता आला, तर गोपालसाठी आपण कुठलं सर्वनाम वापरणार आहे, ही आहे. म्हणजे गोपालसाठी सुद्धा आपण क्रियापदाचं मूळ रूप वापरत असताना यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागणार आहे. अगदी त्याचबरोबर आपण म्हटलं गीता, गीता या कर्त्यासाठी आपण कुठलं सर्वनाम वापरणार आहे, सी वापरणार आहे. याचा अर्थ हे सुद्धा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे, तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा यस किंवा ईएस प्रत्यय वापरावा लागणार आहे. अजून आपण एखादा ट्री आलं, ट्री साठी आपण इट हे सर्वनाम वापरणार आहे. याचा अर्थ हे सुद्धा तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे आणि म्हणून याच्यासाठी सुद्धा आपल्याला यस किंवा ईएस हे प्रत्यय लावावा लागणार आहे. म्हणजे गोपालचं वाक्य मी इथे लिहितो, गोपाल राइट्स अ लेटर, गोपाल राइट्स अ लेटर. म्हणजे इथं क्रियापदाचं पहिलं रूप आलंय पण यस प्रत्यय आला, यस प्रत्यय आला. अजून एखादं वाक्य लिहितो,
ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल. तर इथं पहा गो आणि या गो मूळ क्रियापदाला ईएस प्रत्यय लावलेला आहे. अशा प्रकारे इथं ईएस प्रत्यय किंवा ईएस प्रत्यय हे कुठे लावायचं हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आणि मग या प्रकारच्या काळाच्या वापराचे नियम आपल्याला समजून घ्यावे लागणार आहेत. अगोदर यस कुठं ईएस कुठं हे आपण समजून घेऊ. पहा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस कुठं आणि ईएस कुठं हे आपण कन्सेप्ट समजून घ्यायची. यस किंवा हियस हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रियापदालाच यस किंवा ईएस वापरले जातात. त्याचे एक 4 ते 5 नियम आहेत, ते तुम्हाला सांगतो. पहिला नियम आहे की जेव्हा क्रियापदाच्या शेवटी ई हे स्पेलिंग येतंय तेव्हा आपल्याला या क्रियापदाला जेव्हा ही सी इट या कर्त्याचा वापर करून हे क्रियापद वापरायचे तेव्हा फक्त यस प्रत्यय लावायचा. फॉर एक्झाम्पल क्रियापद आहे टेक, तर याला टेक्स अशा प्रकारे यस प्रत्यय लावला जाणार. झाला पहिल्या क्रमांकाचा नियम. आता दुसऱ्या क्रमांकाचा नियम सांगतो. दुसऱ्या क्रमांकाचा नियम आहे क्रियापदाच्या शेवटी वाय आलेले आहे आणि वाय पूर्वी स्वर आहे म्हणजे ए ई आय ओ यू यापैकी एक. अशा वेळेस आपल्याला फक्त यस प्रत्ययच द्यायचा आहे. उदाहरणार्थ प्ले स्पेलिंग आहे वाय शेवटी आलाय त्याच्या अगोदर ए आलाय म्हणजे स्वर आहे. याचा रूपांतर आपण कसं करणार? फक्त यस प्रत्यय लावायचा प्लेज. आता तिसऱ्या क्रमांकाचा नियम पाहूया आपण. तिसऱ्या क्रमांकाचा नियम आहे जेव्हा क्रियापदाच्या शेवटी वाय आलेला आहे, वाय बरोबर वाय आलंय परंतु वाय पूर्वी व्यंजन आलेलं आहे, कन्सोनंटचा वापर केला म्हणजे ए ई आय ओ यू सोडून इतर स्पेलिंग आलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं? या वायचा लोप करावा लागतो. त्या जागेवर आय लिहायचा वायच्या जागेवर आणि मग ईएस प्रत्यय द्यायचा. पहा असं स्पेलिंग पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल स्टडी हे स्पेलिंग आले, शेवटी वाय आहे त्याच्या अगोदर डी आहे म्हणजे व्यंजन आहे. आता आपल्याला याचं रूपांतर कसं करावं लागणार आहे? STUD वायचा लोप करायचा त्याच्या जागेवर आय लिहायचा आणि मग ईएस प्रत्यय द्यायचा. झालं स्टडीज. अशा रीतीने हा तिसऱ्या क्रमांकाचा नियम. आता तुम्हाला मी चौथ्या क्रमांकाचा नियम सांगतो. चौथ्या क्रमांकाचा नियम काय आहे पहा. जेव्हा क्रियापदाच्या शेवटी डबल-एस आलेला असेल किंवा CH आलेला असेल किंवा SH आलेला असेल किंवा X आलेला असेल किंवा O आलेला असेल किंवा Z आलेला असेल. पहा क्रियापदाच्या मूळ रूपाच्या शेवटी डबल-एस किंवा CH किंवा SH किंवा X किंवा Y किंवा Z आलेला असेल तर अशा क्रियापदांना फक्त ईएस प्रत्यय लावायचा. याचे उदाहरण जर पाहायचे म्हटले तर पहा डबल-एस चं उदाहरण क्रॉस हे क्रियापद आले फक्त ईएस प्रत्यय लावायचा. शेवटी डबल-एस आले, नियम आहे ईएस प्रत्यय लावा. त्याच्यानंतर CH क्रियापद आहे कॅच. CH शेवटी आले कॅच, आपल्याला फक्त ईएस प्रत्यय लावायचा कॅचेस. त्याच्यानंतर पुश SH शेवटी आले फक्त ईएस प्रत्यय लावायचा पुशेश. X शेवटी X आलाय ईएस प्रत्यय लावा मिक्सेस. त्याच्यानंतर गो शेवटी O आलाय ईएस प्रत्यय लावा गोज. त्याच्यानंतर शेवटी Z आलाय बज ईएस प्रत्यय लावा बजेस. अशा रीतीनं आपल्याला ई
यस कुठं, ES कुठं, यस प्रत्यय कुठं, IES कुठं, यासाठीचे हे 4 नियम आपण पाहिले. यानंतर 5व्या क्रमांकाचा नियम आहे. 5व्या क्रमांकाचा या 4ही नियमात न बसणाऱ्या क्रियापदाला तुम्ही फक्त यस प्रत्यय लावा, संपला विषय. या 4ही नियमात न बसणारं जर क्रियापद आलं आणि आता त्याला आपण यस प्रत्यय लावायचा का ES प्रत्यय लावायचा, तर त्याला यस प्रत्यय लावायचा, फक्त संपला विषय. अशा रीतीनं आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा इंडेफिनेट प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ म्हणजेच अनिश्चित वर्तमान काळ या वाक्याची रचना करत असताना जेव्हा ही, सी, इट, राम, सीता, बर्ड, ट्री अशा प्रकारे तृतीय पुरुषी एकवचनी करते येतील त्यावेळेस क्रियापदाच्या मूळ रूपाला यस किंवा ES हे प्रत्यय कसे लावायचे, कुठे लावायचे हे आपण इथं समजून घेतलं. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय शिकायला सुरुवात केली. आपण आजच्या लेक्चरमध्ये इंग्लिश ग्रामरचा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण पाहायला सुरुवात केली, तो म्हणजे टेन्स. आणि यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण टेन्स म्हणजे काय याचा अर्थ पाहिला. त्या अर्थाबरोबरच आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 3 वाक्य पाहिले आणि त्या 3 वाक्यावरून काळाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर टेन्सचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपण टेन्सचे मुख्य 3 प्रकार पाहिले, काइंड्स ऑफ टेन्स पाहिले. टेन्सचे मुख्य 3 प्रकार पडतात: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मग या प्रत्येक मुख्य प्रकाराचे 4 उपप्रकार पडतात, म्हणून एकूण 12 उपप्रकार काळाचे पडतात. ते आपण समजून घेतले. मग त्याच्यामध्ये सिंपल, त्याच्यानंतर कंटिन्युअस, त्याच्यानंतर परफेक्ट आणि शेवटचा आहे परफेक्ट कंटिन्युअस. हे 4 उपप्रकार प्रत्येकाचे आहेत, म्हणून 4 त्रिक 12 असे 12 सबटाइप्स होतात. हे समजून घेतल्यानंतर आपण या 12ही काळाची 12 वाक्ये शॉर्ट मध्ये थोडक्यात की कन्सेप्ट काय आहे, हे कसे उपप्रकार आहेत, यासाठी हे 12 काळ आपण तयार केले. हे 12 काळ समजून घेतल्यानंतर मग आपण एक काळ डिटेलमध्ये शिकायला सुरुवात केली. त्यामध्ये आपण पहिला काळ घेतला प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. मग या वर्तमान काळाचा अर्थ पाहिला. त्याच्यानंतर या वर्तमान काळाचे जे 4 उपप्रकार पडतात त्यांचे टायटल, त्यांचे शीर्षक पाहिले आणि मग एक उपप्रकार आपण पाहायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये पहिलाच उपप्रकार आपण पाहायला सुरुवात केली, सिंपल प्रेझेंट टेन्स ऑर इंडेफिनेट प्रेझेंट टेन्स. यालाच आपण मराठीमध्ये साधा वर्तमान काळ किंवा अनिश्चित वर्तमान काळ म्हणतो. मग याच्यामध्ये याचा अर्थ अगोदर पाहिला, त्याच्यानंतर त्याची रचना पाहिली. ही रचना पाहिल्यानंतर या रचनेमध्ये क्रियापदाच्या मूळ रूपाला जेव्हा आपण करता तृतीय पुरुषी एकवचनी वापरत असतो अशा वेळेस यस किंवा ES प्रत्यय कुठे लावायचे, कसे लावायचे, त्याचे काय नियम आहे, त्याचे 5 नियम आपण समजून घेतले. ओके, आता आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वापराचे नियम समजून घ्यायचेत आणि हे नियम समजून घेऊन त्याचे एक्झाम्पल्स पाहायचेत आणि आतापर्यंत परीक्षेला कसे प्रश्न आले त्याचे सोल्युशन आपल्याला कसं करायचं हे आपल्याला शिकायचंय. मात्र ते पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या भागामध्ये शिकायचंय. आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या भागामध्ये हे बेसिक आपलं क्लिअर झालं. या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.